नमस्कार. आज मी आले बाजारात मटका घ्यायला. उन्हाळा संपत आलाय. आजची 12 तारीख आहे बघा, मेची. पण मटका घ्यायलाच नाही, वेळच भेटला नाही बाजारात यायला. आणि आमच्या तिथे एवढं काही येत नाही तर आले तरी ते लाल मातीचे, काळ्या मातीचं पाहिजे मला. काळ्या मातीच मला आवडतं मटका. तर आता मी मटका घ्यायला इकडे चालले, पण एवढी ट्रॅफिक लागली ना. हे बघा पुढे सगळी ट्रॅफिकच. काय झालंय काय माहिती सगळे. बघू मिळतोय का नाही मटका. चांगला होता माझ्याकडे, गेल्या वर्षी मी आणला होता अहिल्यानगर वरतून. पण तो फुटला. नळवाला होता, मस्त होता, खूप मोठा होता. 2 हांडे पाणी बसायचं त्याच्यात. खूप थंड मस्त पाणी लागायचं. मटका बघूनच तहान लागते मला तर. खूप मस्त पाणी लागतं मटक्यातलं. तर चला बघू मिळतंय का नाही मटका, बघूया. तर बघा घरी आले आणि बाजारातून मटका काय घेतला नाही. 300च्या खाली नाहीच बोलले. 350, 300. आणि आता म्हटलं एवढा मोठा घेऊन तरी काय करणार, छोटे नव्हते. तर मग मटका नाही पसंत पण नाही पडला. आणि नंतर बघूया म्हटलं उद्या परवा जाऊन. जास्त मोठा नाही घेणार आता, छोटाच घेणार आहे. तर मिरच्या घेतल्या बघा मसाला बनवायला. 2 किलो घेतल्या मिरच्या, 3 प्रकारच्या. कलर पण येईन बोलले आणि तिखट पण मस्त राहील बोलले. आणि जेवढे दिवस आपलं म्हणजे ठेवतो ना तर तिखटपणा त्यांचा कमी होतो बोलले, म्हणून थोड्या तिखट मिरच्या मी जास्त घेतल्या. तर मिरच्या खूप महाग येतात. 2 किलो मिरच्या आणि खडा मसाला वगैरे घेतला. म्हटलं कधीतरी आपलं व्हेज बिर्याणी वगैरे करायची म्हटलं तर लागतो. आणि मग आल्यावरती आता मी देवपूजा वगैरे केली. आणि आता मी जांभळं धुवून घेतलेत खायला. बाजारात मस्त करवंद, पाड, कातकरी बायका वगैरे येऊन बसलेल्या होत्या. तर त्या वेळेत भेटला नाही, निखिलला घ्यायला जायचं होतं म्हणून काय घेतलं नाही. करवंद पण नाही घेतले. आणि ते डायरेक्ट आंब्यात असे पडतात ना ते पाड, ते बायका घेऊन बसलेले असतात. मला खूप आवडतात, खूप गोड असतात ते. तर जांभळं 2 दिवस झाले आणून फ्रीज मध्ये ठेवले होते. तर म्हटलं आता घेतलेत खायला. आहे बघा, जांभळं आणि इथे मीठ घेतलंय मी. खूप छान लागतं. जांभळं करवंद भरपूर येत आहेत. आणि कुठे बघा जांभळेला एवढे जांभळ आहेत बाबा बाबा, असे बाबा भरपूर. द्राक्षाचे गड कसे तसे असे एकदम सगळीकडे असे हे झालेत जांभळ. फांद्या लोंबकळ्यात सगळीकडे बघा, काळ काय काय पिकलेत, एवढे पिकलेत. आणि खूपच आहेत ह्या वर्षी. जांभळाचं पीक खूप आहे. आंब्याचं एवढं मला म्हणजे ह्या वर्षी एवढे काय आंबे खास नाही वाटत. अरे भरपूर वेळा आंबे आणले पण एवढे काय गोड नाही लागत मला तर. नाही म्हणजे गेल्या वर्षासारखे एवढे. मग ते छोटे गावठी आंबे आहेत ना ते खूप गोड लागतात. जांभळं घेते खाऊन आता. काल काय मला पूर्ण ब्लॉग बनवायला वेळच भेटला नाही. तर कालचा काही नाही, आजचा काही मी आज टाकणार आहे. तर आता इथून पुढे बघा आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवणार आहे. आता मी भांडे घासून घेतले, दिवाबत्ती वगैरे झाली बघा, दिवाबत्ती केली, भांडे वगैरे झालेत माझे घासून दुपारचे. आज झोप आली होती आज संध्याकाळी पर्यंत, मी झोपले आज 6 वाजेपर्यंत. भांडे वगैरे घासून भांडे घासून घेतले सगळी. आता बनवते स्वयंपाक. निखिल आलाय, पीठ भिजवून घेतलंय. आता बटाट्याची भाजी पटकन बनवते. आज त्याला दुपारी डब्बा नव्हता दिला. आता भांडे ठेवते खाली आणि पहिलं बटाटे घेते आणि पटापट कापून भाजी टाकते बटाट्याची आणि चपात्या. तर चला आता बनवते. तर बघा घेतलेत मी बटाटे धुवून. आता साल काढून घेते. आज एकादशी आहे त्याच्यामुळे कांदा वगैरे काही नाही टाकणार मी. साधी सिंपल बटाट्याची आज भाजी बनवणार आहे.
एकादशीचे कांदा म्हणजे लक्षात राहिलं तरच, नाही राहिलं तर जातं कापलं. बोलतात एकादशीचा कांदा खात नाही तर किंवा त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, तशीच आपली सिंपल भाजी बनवतात कधी. चला आता मी साल काढून घेते सगळे. तर आज बघा, कांदा नाही, लसूण नाही, तर कशी भाजी बनवायची बिना कांद्याची बिना लसणाची ते बघा. मी आता पहिलं आता तेल टाकले गरम करायला. तेल चांगलं गरम झालं आता जिरं टाकून घेते. हिंग हिंग टाकून घेतला. आता कढीपत्ता, बापरे, तेल फुकत कढीपत्ता टाकल्यावर तट 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 करतं, म्हणजे ते वाटते सगळे गोड्याचं तेल. तर बिना लसणाची बिना कांद्याची पण भाजी खूप छान लागते. तर आता मी टाकते हळद, अर्धा चमचा. अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली. आता मिरची पावडर, मसाला नाही, गरम मसाला, लाल तिखट, आणि इथे मी बटाटा आणि टोमॅटो बघा कापून घेतले, टाकून घेतले. टोमॅटो नंतर टाकणार आहे. तुम्ही पण एकदा की भाजी बनवून बघा बिना लसणाची, खूप छान लागते. आणि उपास असल्यावरची कांदा लसूण खायचं नसतं, काय उग्र वस्तू देवाला चालत नाहीये, म्हणून लसूण कांदा खायचा नाही कुठला उपास असू द्या. चवीनुसार मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घेते. पाणी नाही टाकणार मी, वाफेवरच बनवणार आहे. तर आता टोमॅटो टाकून घेते. गरम खूप होत. चालू ते वाफेवर शिजून घेऊ भाजी. बघा भाजी पण झाली, चपात्या पण झाल्यात. तुम्हाला भाजी दाखवते. खूप सुंदर कलर पण आला, छान लागत आहे. हे बघ, अशी बटाटा टोमॅटोची भाजी.
बिना कांदा आणि लसूण न वापरता खूप छान झाली भाजी. आणि हे बघा अशा चपात्या. आता मी रिॲक्शन देणार आहे. आणि हा बघा हा अक्षय. मी रिॲक्शन देणार आहे. आमचा शिंबा बघा शिंबा. त्याचा लॅपटॉप वरती बघतोय प्राणी. प्राणी बघतोय.